तर नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती आणायला आम्ही जातोय। तर आम्हाला जाण्यासाठी वाट तुम्ही बघू शकता, हे वाट आहे। ह्या वाटेने आम्ही आता गाडी घेऊन जातोय आणि तुम्हाला पुढची पण वाट मी दाखवतो। ह्या वाटेनेच आम्हाला आता गणपती बाप्पा घेऊन यायचे आहेत आणि आम्हाला जाण्याची वाट इतकी कठीण आहे की गाडी पण इथून जायला किमान अर्धा ते 1 तास लागतं। तर मी तुम्हाला आता रोड दाखवतो पुढचा पण, तुम्ही बघा एकदा। तर मित्रांनो, हे रोड आहे आणि ह्या रोडने आम्हाला जायचं आहे आणि गणपती बाप्पाला घेऊन यायचं आहे। आता गाडी मी इथं थांबवलोय कारण इथून तर भरपूर सावकाश जावं लागणार आहे आपल्याला, कारण पुढं माती पण साचलेली आहे। एकदम माती साचलेली असल्यामुळे तर परत जायला लय प्रॉब्लेम येईल। काय ते माती वगैरे आहे, तर चिखलात गाडी अडकायची पण भीती आहे। पण आता काय करणार, आम्हाला पर्याय पण नाही दुसरा, आम्हाला इथूनच गणपती आणायला जावं लागतं। मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत, ह्याच रोडने आम्हाला जायचं आहे। तर गणपती आणायची उत्सुकता पण इतकी वाढलेली आहे, काय सांगू नका। गणपती बाप्पा मोरया! तर मित्रांनो, आमचे बंधुराजे पण आमच्या सोबत येणार आहेत। थोडं शेतामध्ये काम होतं तर ते काम केलं आणि आता आम्हाला निघायला थोडा अंधार झालेला आहेच। 6-6:30 वाजलेले आहेत, तरी पण आता आम्ही गणपती आणायला निघालोय। तर मित्रांनो, तुम्ही जायचा रस्ता तुम्ही बघू शकता, अशाच रस्त्यातून आम्हाला यावं लागतं। आता गाडी घेऊन आम्ही याच्यातून निघालो आहोत आणि लवकरच गणपती बाप्पापाशी आम्ही पोहोचणार आहोत। मित्रांनो, शेतीचा रोड संपला आहे आणि आपल्याला चांगला रोड आता लागला आहे आणि आता आम्ही लोहाऱ्याच्या जवळपास आलेलो आहोत आणि लवकरच आम्ही गणपती बाप्पाला घेणार आहोत। मित्रांनो, आता आपला पूर्ण प्रवास झालेला आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलेलो आहोत आणि तिथं आपल्याला गणपती बघायला भेटणार आहेत। झालं थोडासाच अंतर बाकी आहे, तर आपण बघूया तिथं आपल्याला कोणता गणपती घ्यायचा आहे। तर मित्रांनो, फायनली आम्ही गणपती बाप्पाच्या तिथे आलेलो आणि आम्ही गणपती बघत होतो। तर आम्हाला स्मॉल साईजमध्येच गणपती दिसत होते, एक खूप मोठा होता, तर आम्हाला मीडियम साईजमध्ये गणपती हवा होता। आम्ही दुसरीकडे जाऊन आता बघत होतो। तर मित्रांनो, खूप सारे गणपती बघितल्यानंतर निष्कर्ष केला की इकडे 3 गणपती छान दिसत आहेत। मित्रांनो, गणपतीची साईज छोटी असल्यामुळे भैयाला हा गणपती आवडला जे यामध्ये दिसतोय। तर फायनली मित्रांनो, आम्ही हा गणपती घेतला आणि आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती। आता मित्रांनो, बघू शकता छोटे गणपती पण किती छान दिसतेत, आकर्षित दिसतेत। तर ज्यांना छोटे गणपती आवडतात त्यांच्यासाठी पण इथे खूप छान गणपती आहेत। मित्रांनो, गणपती बाप्पासाठी हार घ्यायची होती, लाइटिंग घ्यायची होती, बल्ब घ्यायचा होता, ते सगळं आम्ही घेतलं आणि निघालो घराकडे। मित्रांनो, फायनली गणपती बसवून झाला, डेकोरेशन वगैरे करून झालं होतं। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपला गणपती कसा दिसतोय आणि डेकोरेशन कसं वाटतंय आपल्याला। माझ्या सर्व मित्र परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा।
तर मित्रांनो मी आता जातोय पाटोद्याला, कारण तिथून लोहारला यायला बस नाहीये आणि गावाकडे पण यायला बस नाहीये, तर त्याच्यामुळे आम्हाला पाटोद्याला जावं लागतं। आणि गणेश चतुर्थीसाठी आर्यन, अन्वी आणि आई येत आहे, तर मी त्यांना आणायला जातोय। तर तुम्ही हा व्लॉग बघत राहा। तर चला। मित्रांनो माझ्या आजीच्या शुगरच्या गोळ्या संपल्या होत्या, ते मला घ्यायच्या होत्या, पण त्याच्यासाठी लागतं ते पॅकेट। ते पॅकेट मी त्यांना दिलं, ते गोळ्या मला त्यांनी दिल्या, कारण वेगवेगळ्या शुगर बीपीच्या गोळ्या असतात। मित्रांनो मी पाटोद्यामध्ये आलोय, आर्यन, अन्वी आणि आजीची वाट बघतोय। आता ते कधी येतात बघू। आणि हाच स्पॉट आहे, येथेच बस येतात। मित्रांनो बस आलेली आहे, आपल्याला आता अन्वीचं रिॲक्शन बघायचं आहे, आर्यनचं बघायचं आहे। तर चला, बस इथे थांबते का? इथे तर थांबताना दिसत नाहीये, आपल्याला पुढे जावं लागणार आहे। तर आपण थोडी पुढे जाऊया आणि बघूया। हाय हाय परी, तर अन्वी आणि आर्यन बसमधून उतरले, आजी पण उतरलेली। तर आता आम्ही निघालो होतो गावाकडे। तर अन्वीचा चेहरा बघायचाच होता, कारण ही गर्दी बघून अन्वी शॉक झाली होती बघा। फायनली मित्रांनो मी घरी आलोय आणि घरातून मी शेताकडे आलोय, त्यांना सगळ्यांना घरी सोडलं आणि मी शेताकडे आलोय। थोडं मस्त हे आमचं तुम्ही शेत बघू शकता। तर मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव व्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।